हॅलो एव्हरीवन, मी स्नेहा तुमचं स्वागत करते कुक विथ स्नेहा चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला पावबन रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी खूपच इझी आणि यम्मी आहे। बन बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कपवर थोडा मैदा घेतला, त्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इन्स्टंट ड्राय ईस्ट टाकून सर्व चमच्याने मिक्स केलं। परत यात थोडं थोडं पाणी घालून मैद्याचा गोळा बनवला। आता यामध्ये थोडंसं तेल टाकून परत थोडंसं मळून हे 1 तासासाठी रेस्टसाठी ठेवायचं। आता मी फिलिंग बनवत आहे। यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकला व त्याला परतून घेतलं। त्यात बारीक चिरलेला गाजर टाकून घेतले। थोडेसे परतून त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट व बारीक चिरलेला कोबी टाकून परतवले व त्यात 1 चमचा सोया सॉस व 2 चमचे शेजवान सॉस टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 ते 7 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं। आपला फिलिंग रेडी आहे। आता बन बनवूयात। यासाठी आपला मैद्याचा गोळा छान फुलून वरती आलेला आहे। आता याला परत थोडंसं मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे। याचे बॉल्स बनवून याला पुरीप्रमाणे लाटून घ्यायचे। पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं। पुरीपेक्षा पारी थोडीशी जाड पाहिजे। आता यामध्ये आपण बनवलेली स्टफिंग भरायची। मोदक किंवा मोमो प्रमाणे तुम्हाला जसे जमेल तसे याला आकार देऊ शकता। फर्स्ट बन बनवून रेडी आहे आपला। याप्रमाणे मी सर्व बन्स बनवून घेईल। आता माझे सर्व बन्स बनवून रेडी आहे आणि मी आता याला स्टीम करण्यासाठी ठेवत आहे। 15 ते 20 मिनिट आपण येथे बन्स स्टीम करून घेऊया। 15 मिनिटांनंतर आपले बन्स रेडी आहे। खूपच इझी आणि यम्मी रेसिपी आहे। तुम्ही पण बनवा, फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत एन्जॉय करा। व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।